आमतौर पर आपण ना नेहमी क्रिएटिनिनची टेस्ट करतो. माणसाकडे 2 किडनी आहेत. एक किडनी डॅमेज झाली ना तर दुसरी काम करते. त्यामुळे जोपर्यंत 1.5 किडनी डॅमेज होत नाही ना तोपर्यंत क्रिएटिनिनची शक्यतो लेवल वाढत नाही. जेव्हा नवीन मधुमेहामध्ये किडनी डॅमेज होणं स्टार्ट होतं तेव्हा क्रिएटिनिनची टेस्ट करणं महत्वाचं नाहीये. त्याच्याऐवजी युरिन मायक्रो अल्ब्युमिन किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशिओ ही टेस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा पण किडनी डॅमेज होते तेव्हा अल्ब्युमिन प्रोटीन किडनीत लीक व्हायला लागतं आणि त्याच्या मोजल्याने आपल्याला कळतं की किडनी डॅमेज होते की नाही. युरिनमध्ये जर अल्ब्युमिन मिळत असेल तर काही गोळ्या असतात की ज्याच्याने बीपी कंट्रोल होतं आणि हे अल्ब्युमिन जाणं कमी होतं. हे किडनीचं जी दुखापत आहे ती रोखता येते आणि परत रिव्हर्स करण्याचा पण थोडा फरक पडतो. आता ही जर पॉझिटिव्ह आली तर गोळ्या चेंज कराव्या, आपल्या डॉक्टरांना भेटावं आणि 2 ते 3 महिन्यानंतर परत एकदा रिपीट करून बघावी.